महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरू आहेत. नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये देखील याच मुद्द्यावरून वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान काँग्रेस उबाठामधील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आघाडीतील समन्वयासाठी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. पवारांसोबत चर्चेतून बहुतांश जागांवर मार्ग निघाल्याचं थोरात म्हटलेत. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. जागांचा आग्रह याला बेबनाव म्हणता येणार नाही असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. यानंतर थोरात आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेत. जागा वाटपावर थोरात आणि ठाकरेंमध्ये चर्चा सुरू आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, बाळासाहेब थोरात आणि पवार यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर आता पवारांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेलेले आहेत. काय अपडेट मिळत आहेत? मातोश्रीवरती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे थोड्या वेळापूर्वी दाखल झालेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील दाखल झालेले आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये आपण गेल्या आठवड्याभरामध्ये पाहिलेलं आहे की प्रचंड गोंधळ आणि एक तणावाची परिस्थिती होती. तू मैमे जी आहेत खडाजंगी ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघावरनं काँग्रेसचे नेते नाना पटोले हे काहीसे असहकार्य करत असल्याची जी आहे टिप्पणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे ज्या काही बातम्या आल्या होत्या बाहेर की बाबा कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नाही, बिघाडी मोठ्या प्रमाणात होते आणि ती बिघाडी आता दुरुस्त करण्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरती समन्वयकाची भूमिका जी आहे ती सोपवलेली आहे. त्यानुसार बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि एकूणच या महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी होऊ नये याची पूर्ण जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावरती असणार आहे. जे काय जागा वाटप होत आहे त्या जागा वाटपावर कुठेही तुतुममे किंवा अधिक ताणलं जाऊ नये आणि लवकरात लवकर जागा वाटप जाहीर व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळते. मात्र ठाकरे गटाकडे ज्या विदर्भातल्या जागांसाठी एक आग्रही भूमिका जी आक्रमकपणे ठेवलेली आहे त्यावरती तोडगा कसा काढणार हे आता पाहावं लागणार. त्याचबरोबर मुंबईतल्या देखील काही जागांवरनं अद्याप तोडगा जो आहे तो निघालेला नाही आहे. त्यावरनं कसं समाधान करणार हे आता पाहावं लागणार आहे. एकूणच आता उद्धव ठाकरे यांच्यासोबतची महत्त्वाची बैठक होते. त्या बैठकीनंतर दुपारी 3 वाजता ट्रायडन हॉटेल येथे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल जागा वाटपासंदर्भात आणि ही बैठक आजची अत्यंत निर्णायक असणार आहे. कारण याच बैठकीमध्ये अंतिम तोडगा जो आहे, अंतिम फॉर्म्युला जो आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तो ठरवला जाणार आहे. बरं उदय, धन्यवाद या माहितीसाठी. संदीप नाईक यांनी राजीनामा दिलेला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा त्यांनी राजीनामा दिला असल्याचं कळतंय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. संदीप नाईक हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर संदीप नाईक यांनी राजीनामा दिलेला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा संदीप नाईक यांनी दिला असल्याचं पाहायला मिळतंय आणि आज संदीप नाईक हे शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय. आपल्या नवी मुंबई शहरावर अन्याय होणार असेल, ज्या घटकानं ज्या आमदारानं या शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रती अपमानास्पद वागणूक दिली, शहराच्या बाजूनं निर्णय घेत असताना लोकांचं मन किंवा लोकांचा कल लक्षात घेतला नाही, अशा पद्धतीनं जर आपण शहराची जर आपल्याला भूमिका मांडायची असेल तर आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. आणि नक्कीच या सर्व कार्यकर्त्यांनी जर ठरवलंय की आज निर्धार मेळाव्याचं आयोजन करून जो कार्यकर्ते निर्णय देतील, जो कार्यकर्ते कल देतील त्या दृष्टीने मी आज निर्णय घेणार. दरम्यान संदीप नाईक यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत संदीप नाईक यांचे वडील आणि भाजप आमदार गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी संदीप नाईक यांच्या प्रचाराला जाणार नाही असं गणेश नाईक यांनी म्हटलंय. मात्र प्रचारापासून कार्यकर्त्यांना रोखणार नाही असं देखील ते म्हटलंय. पक्षानं उमेदवारी न दिल्यानं संदीप नाईक यांनी हा मार्ग निवडल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभेचे वारे ज्या पद्धतीने वाहू लागलेले आहेत ते पाहता अनेक ठिकाणी आता पक्षावर नाराज किंवा पक्षाच्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या उमेदवारी भरणं या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतात. नवी मुंबईच्या राजकारणात एक मोठं आणि दिग्गज नाव भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत. खरं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याआधी हे सगळं चित्र तुमच्या समोर आहे. काय कसं पाहताय, काय चालेल तुमचं? भारतामध्ये लोकशाही आहे. गेल्या 1-2 वर्षापूर्वी आपण 75वं वर्ष स्वातंत्र्य साजरं केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लिहिलेली घटना, त्या घटनेमध्ये प्रत्येकाचे अधिकार स्पष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे लक्षात आलं का गाव स्तरावरचा पक्ष, तालुका स्तरावरचा, जिल्हा स्तरावरचा, विभाग स्तरावरचा, राज्य स्तरावरचा आणि देश स्तरावरचा प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगत सुद्धा निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकजण अशा प्रकारची लोकशाही मधला जो अधिकार तो बजावत असतो. नवी मुंबईमध्ये आपण बघत असाल प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या. आपण मागच्या जवळपास 1 वर्षापासून या सगळ्या घडामोडी डोळ्याच्या समोर पाहतोय, त्याचं अवगत करतो, त्याचं अवलोकन करतोय. ज्या पद्धतीनं संदीप नाईकांनी हे सगळं काम केलं होतं 2019च्या निवडणुकीनंतर 2024 पर्यंत, तुम्ही जे आता या टप्प्यावर आहात, मधल्या पिरियडमध्ये अगदी तुम्ही पुढे जात असताना 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना म्हणजे संदीप नाईकांना तिकीट दिलं, पण मोठं म्हण होतं शेवटी बाबांना पुढे केले त्यांनी, म्हणजे तुम्ही पुढे आला. त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की संदीप नाईकांचं कुठेतरी पक्ष विचार करेल, पुढे घेऊन जाईल, मात्र तसं होताना दिसत नाहीये. गणेश नाईकांचं प्रचंड मोठं योगदान आहे, असं का होतं दादा? हे बघा, प्रश्न असा, प्रत्येक पक्षाची एक विचारसरणी असते, पद्धत असते. ज्या पक्षामध्ये आम्ही गेलो त्या पक्षाला त्या शहरातील असलेल्या व्यक्तींच्या अनुषंगानं ज्यांचं महत्त्व वाटलं त्यांना उमेदवारी दिल्या, ज्यांना त्यांचं महत्त्व नाही वाटलं त्यांना नाही दिल्या. हा पक्षाचा प्रश्न आहे आणि पक्षाची शिस्त सगळ्यांनी पाळावी अशी माझी इच्छा आहे. आता याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशानं नवी मुंबईचं वातावरण तापलेलं आहे. शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याचं कळत आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामे सोपवण्यात आलेले आहेत. आमचं कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध नाही, मात्र लगेचच उमेदवारी देण्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही हे पक्षाला कळवलंय. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही, पक्षानं याचा विचार करावा आणि पक्षप्रवेश करावा, मात्र उमेदवारी देऊ नये असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, या अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही आज सगळे तालुका अध्यक्ष राजीनामे देत आहोत असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे आणि शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये राजीनामे दिले असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान संदीप नाईक यांच्या बंडखोरीवर मंदा म्हात्रे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड घडामोडींना आता वेग येताना दिसतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय व्होल्टेज या ठिकाणी नवी मुंबई बेलापूर या ठिकाणी होताना दिसतोय. आपल्यासोबत विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पहिल्या यादीत आलेलं नाव मंदा म्हात्रे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार, ताई काल तुम्ही देवेंद्र फडणवीसची भेट घेतली, काही चर्चा, कशासाठी भेट घेतली? भेट अशी घेतली की मला तिसऱ्यांदा जो माझ्यावर विश्वास टाकून जी उमेदवारी दिली पक्षाने, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानायला गेलेली आणि त्यांना सांगितलं. ते म्हणाले पक्षाचा विश्वास तुम्ही जो संपादन केला, लोकांमध्ये संपर्क तुम्ही केलेली कामं, सगळं पार्टी ग्राह्य धरते आणि पार्टी ही भारतीय जनता पार्टी एक शिस्तीची पार्टी आहे. इथे जरी काही मागायचं असेल तर तुम्ही लगेच मीडियाकडे न जाता पक्षामध्ये बोललं पाहिजे, पक्षांच्या श्रेष्ठीशी बोललं पाहिजे. आता काय होतं, उठसूट जो तो उठतो, तो मीडियामध्ये जाऊन बोलतो की आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, आमच्यावर अन्याय झाला. हे आता मी सगळ्यात पहिला गेली होती 14ला, मी ते कमळ फुलवलं, पण मी आजपर्यंत पक्षश्रेष्ठीकडे कधीच काही मागायला गेली नाही. आज तिन्ही वेळी मला पक्षश्रेष्ठींनी माझ्या कामामुळे मला आज इथे उमेदवारी दिलेली आहे. हा उपरोधिक टोळा म्हणावा की एक प्रकारे तुमचे पक्षाच्या संदर्भामध्ये असलेली भावना म्हणावी? पक्षामध्ये जी शिस्त आहे, भारतीय जनता पार्टी समजून घ्यायला खूप काही लोकांना वेळ लागतो, ती आत्मसात करावी लागते. संघ परिवार आहे, तो आत्मसात करावा लागतो की या परिवाराचा काय योजना आहेत, काय आहे, पक्षाची गाईडलाईन काय आहे. पक्षाची गाईडलाईन सोडून आपण जर प्रत्येक वेळी पक्षावर प्रेशर आणलं तर ही नॅशनल पार्टी आहे, ही कुठली गलीतली पार्टी नाही आहे, ही कोणाची लिमिटेड कंपनी नाही आहे. त्याच्यामुळे पक्षशिस्तही महत्व आहे. आपल्याला एवढं मोठं जिल्हा अध्यक्षपद दिलं, त्या जिल्हा अध्यक्षपदाच्या माध्यमातून आपण संघटना बांधू शकता. आपल्याला तरुणात खूप न्याय मिळू शकत होता, पण मला तर असं वाटतं की आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नये.